नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा भाग खूप जबरदस्त दाखवलाय. मंडळी फायनली शर्वरीचा खरा चेहरा आता इथे ऐश्वर्या आणि जानकीने सगळ्यांच्या समोर आणलाय. तर हो, ऐश्वर्या आणि जानकीने असा काही खतरनाक प्लॅन केलाय ज्याच्यामुळे आता ही शर्वरी स्वतः त्याच्यामध्ये अडकली आहे. आणि इतके दिवस तिने केलेलं सगळं नाटक, नानांचा आणि विक्रांतचा केलेला खून हा दुसरा तिसरा कोणी नाही तर ह्या शर्वरीनेच केलाय, हे आता ऐश्वर्या आणि जानकीने सगळ्यांसमोर पुराव्यासकट सिद्ध केलंय. असा काही ट्रॅप असलेला असतो की ज्याच्यामध्ये आता शर्वरी पूर्णपणे अडकली आहे. आता मंडळी नेमकं हे सगळं काय केलं, कशा पद्धतीने केलं आणि शर्वरी या सगळ्यामध्ये कशी काय अडकली, हे सगळं काही आपण सविस्तर पाहूया. पण मंडळी त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी आता इकडे जानकी आणि शर्वरी या दोघींनी ठरवल्याप्रमाणे त्यांनी त्यांचा प्लॅन सुरू केलेला असतो. ऐश्वर्या आता जानकीकडे काही पैसे मागत असते आणि म्हणत असते की मला आत्ताच्या आत्ता माझ्या रूमचं रिनोव्हेशन करायचं आहे आणि त्यासाठी मला 35 लाख रुपये हवे आहेत. आता जानकीने त्यासाठी नकार दिलेला असतो आणि म्हणते की फक्त एका बेडरूमचं रिनोव्हेशनसाठी तुला 35 लाख रुपये हवेत. नाही, अजिबात मिळणार नाही आहे. अगं ह्यामध्ये आपल्या अख्ख्या घराचं रिनोव्हेशन होऊन जाणार आहे आणि तुला एकटीच्या रूमसाठी एवढे पैसे हवेत, मिळणार नाहीत. तर मंडळी आता ह्या गोष्टीमुळे ना दोघींमध्ये कडाक्याचं भांडण झालेलं आहे बरं का. आता हा त्यांच्या प्लॅनचा भाग असतो आणि शर्वरीला माहिती नाही आहे. शर्वरीला वाटत असतं की ह्या दोघी खरोखरच भांडतात. ऐश्वर्या म्हणते, अगं का मिळणार नाही आहे, का देणार नाही, माझा हक्क आहे. जर तुला पैसे द्यायचे नसतील तर माझा ह्या घरामध्ये जेवढा हक्क आहे, माझा हिस्सा मला दे. मग माझे पैसे मी कुठे खर्च करायचे ते माझे मी बघून घेईन. जानकी म्हणते की नाही अजिबात मिळणार नाही आणि जानकी आता तिथून रागाने निघून चाललेली असते. पण ऐश्वर्या हात अडवते आणि म्हणते की नाही, इथून जायचं नाही. जोपर्यंत मला माझा हक्क मिळत नाहीये, जोपर्यंत मला माझे पैसे मिळत नाहीये, तोपर्यंत मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये. जानकी म्हणते तुला जे काही करायचे ते कर, पण नानाने दिलेला शब्द मी मोडणार नाहीये. नानाने स्पष्ट सांगितलंय की हा प्रॉपर्टीचे हिस्से करायचे नाहीत म्हणून आणि प्रॉपर्टीचे हिस्से होणार नाहीयेत. तुला तुझ्या रूमचं रिनोव्हेशन करायचं असेल तर तसं सांग, पण एवढे पैसे मिळणार नाहीयेत. अगं एका बेडरूमचं रिनोव्हेशन करण्यासाठी कितीसा खर्च येतो. त्यावर आता ही शर्वरी येते आणि म्हणते की का नाही, ऐश्वर्याचा सुद्धा हक्क आहे. तिला सुद्धा ह्या घरात कसं राहायचं, काय राहायचं, कसं ठेवायचं ते तिचा प्रश्न आहे. ती जर पैसे मागते, तिचाही हक्क आहे त्या पैशांवरती, तिला पैसे मिळायला हवेत. त्यावर आता ही लगेच ऐश्वर्या म्हणते की हो, शर्वरी पण अगदी बरोबर म्हणतात. माझा हक्क आहे आणि मला माझ्या हक्काचे पैसे हवेत. आता तेवढ्यात आता ही सुमित्रा आणि सगळ्या जण तिथे येतात आणि म्हणतात की काय काय चाललं हे सगळं. ऐश्वर्या म्हणते बघा ना, मी हिला फक्त माझ्या रूमचं रिनोव्हेशन करायचं आहे, मला इंटेरियर चेंज करायचं आहे, तर मला पैसेच द्यायला नाही म्हणते. नानांनी सगळे हिच्या नावावर पैसे केले, याचा अर्थ असा नाही आहे ना की ही प्रत्येक गोष्टीवर हक्क गाजवेल आणि सगळ्या गोष्टी हिच्या तालावर नसतील. उद्या ही म्हणेल की ह्या घरामध्ये एकच टाईम जेवा, मग आम्ही काही घरामध्ये एक टाईम जेवायचं का? भले सगळे अधिकार हिच्या हातात असले तरी आमचा हक्क आहेच ना आणि आम्हाला आमचा हक्क मिळायलाच हवा. मंडळी आता ह्या सगळ्यासाठी जानकी म्हणते की तुम्हाला जे काय करायचं ते करा, तुम्हाला जे काय म्हणायचं ते म्हणा, पण मी ह्या पैशांमधली एक दमडीसुद्धा तुला देणार नाही आहे. असं म्हणून आता जानकी तिथून निघून चाललेली आहे. तर मंडळी आता इकडे शर्वरीचा आणि ऐश्वर्याचा दुसरा प्लॅन सुरू आहे. म्हणजे आता शर्वरी म्हणते की ही जानकी सहजासहजी ऐकणार नाही आहे, पण ऐश्वर्या आपल्याला इथून मागं फिरावं लागणार नाही आहे. आता इथे शर्वरीने दुसरा प्लॅन सांगितलेला असतो की आपण ह्या जानकीला मारण्याचा जो प्लॅन केला होता ना, तोच बरोबर होता. एक प्लॅन अनसक्सेसफुल झाला म्हणून काय झालं, आपण दुसरा प्लॅन करू शकतो, पुन्हा तिचा अपघात घडून आणू शकतो. पण आता ही ऐश्वर्या म्हणते की नाही, असं आपण नाही करू शकत आहे, कारण आपण तिचा अपघात घडून आणला याचा कदाचित तिला संशय आला असणार आहे. कारण ऋषिकेशने गाडी आता सर्व्हिसिंग करून आणलेली आणि सर्व्हिसिंग केलेल्या गाडीचा पाईप कट होतो, ह्या गोष्टीमुळे तो खूप अलर्ट होणार आणि त्याच्यावरती संशय येऊ शकतो. आणि शर्वरी, एकदा तू जेलमध्ये जाऊन आली आहेस आणि त्यात तू लकीली वाचली आहेस, ते पण का, सेल्फ डिफेन्ससाठी. आणि आता जर पुन्हा अपघात घडून आणला आणि जर पोलिसांच्या हाती थोडा जरी पोलिसांना संशय आला आणि आपल्याला पुरावा सापडला आपल्या विरोधात, तर आपण कायमचे जन्मठेप म्हणून आपल्याला शिक्षा मिळू शकते. त्याच्यामुळे एवढी रिस्क आपण आत्ता तरी नाही घेऊ शकत. आपल्याला आत्ता थांबावं लागेल, कारण जानकीचा आताच अपघात होता होता वाचला आहे. जर पुन्हा लगेच तिच्या बाबतीत काहीतरी झालं तर ह्या लोकांना दाट संशय येऊ शकतो आणि आपण दोघीसुद्धा तिच्या अपोजिट आहोत, कळते का? त्याच्यामुळे पहिला संशय हा आपल्या दोघींवर येईल. त्यावर शर्वरी म्हणते की हो, तुझ्या बोलण्यात खरंच तथ्य आहे. नाही नाही, आपल्याला आपल्या हक्कच मागावा लागणार आहे. आपण एक काही करूया, काही करून आपल्याला आपला हक्क मिळवावाच लागणार आहे. त्यासाठी आता ह्या दोघींनी पुन्हा एकदा प्लॅन केलंय आणि जानकीला सगळ्यामध्ये अडकवायचं असा आता शर्वरीचा प्लॅन असतो. तर मंडळी आता इकडे सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या येते आणि म्हणते की जानकी, मी तुला काल माझ्या हक्काबद्दल आणि प्रॉपर्टीच्या हिश्श्याबद्दल बोलले होते, त्याच्याबद्दल काय विचार केलास तू? कधी करणार आहेस ते? वकिलांना बोलून घेऊ का? म्हणजे आपण प्रोसिजरला सुरुवात करू लगेचच. जानकी म्हणते की नाही,
माझा निर्णय झाला आहे तो मी तुम्हा सगळ्यांना सांगितला आहे. तर मंडळी आता इकडे शर्वरी आणि हा तिचा बावळट नवरा दोघंसुद्धा रूममध्ये असतात आणि ती म्हणते की चल आत्ताच्या आता बाहेर चल. बाहेर मस्त तमाशा सुरू आहे. आपल्याला आत्ताच्या आता बाहेर जायला हवं. तो म्हणतो की काय करायचं आहे बाहेर जाऊन? ती म्हणते की ऐश्वर्या जानकीकडे प्रॉपर्टीचा हिस्सा मागते आणि ही संधी आहे आपल्याला आपला हिस्सा मिळवायचा. मुळात आपल्याला ना आता काही करायची गरजच नाही आहे. सगळं काम ती ऐश्वर्या स्वतःहून सगळं करणार आहे आणि आपला हिस्सा आपल्याला सहज मिळणार आहे. आता राहुल म्हणतो, "हे बघ, मला त्या सगळ्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे त्या बायकांच्या भांडणामध्ये. त्यांना त्यांचं काय करू दे." आणि करते ना ती ऐश्वर्या. जर हिस्सा जर देणारच असेल, तर आपला हिस्सा आपल्याला आपसुकच मिळणार आहे. आपल्याला कशाला एफर्ट्स घ्यायची गरज आहे? पण ही शर्वरी म्हणते, "पण बाहेरचा तमाशा बघायला मज्जा येते ना. चल ना तू बाहेर." तर मंडळी आता इकडे ही जी आहे अवंतिका ती म्हणते, की "वहिनी खरंच तुम्ही हिस्सा देणार आहात का? प्रॉपर्टीचे हिस्से करणार आहात का? आणि खरंच तुम्ही ऐश्वर्याचं ऐकणार आहात का?" जानकी म्हणते, की "नाही, मी तिचं काही ऐकणार नाही आहे. ती कितीही काही बोलू दे, काही करू दे. आपण आपला प्लॅन ठरवलं आहे तसं करावंच लागेल." पण आता ही अवंतिका म्हणते, की "ऐश्वर्याचं ठीक आहे, ती सगळं खोटं-खोटं नाटक करते. पण ही शर्वरी हट्टाला पेटली आणि तिने ऐश्वर्याकडून हे काम करूनच घेतलं काही करून. तर मग आपण काय करणार आहोत? आपला नाईलाज आहे ना. आपल्याला हे करावंच लागेल मग. तेव्हा आपण ऐश्वर्येला किंवा शर्वरीला नाही अडवू शकणार आहोत. मग त्यावेळेला काय करायचं?" तर मंडळी आता इकडे सगळेजण बाहेर डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि तेवढ्यात आता तिथे ऐश्वर्या येते आणि म्हणते, की "जानकी तू मला अजूनही सांगितलं नाही आहेस. काय करणार आहेस तू त्या प्रॉपर्टीचं? कधी हिस्से करणार आहेस आणि कधी वकिलांना बोलून घेणार आहेस?" त्यावर आता ही जानकी आहे ती म्हणते, की "माझा निर्णय झाला आहे, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. प्रॉपर्टीचे हिस्से होणार नाही आहेत. मी प्रॉपर्टीचे हिस्से करणार नाही आहेत. आणि ऐश्वर्या, तुला जर तुझ्या रूमचं रिनोव्हेशन करायचं आहे, रूमचं डेकोरेशन करून घ्यायचं असेल, तर मला सांग ना, मी करून देते. पण एवढा खर्च तर नक्कीच होत नाही. 35 लाख म्हणजे आवाक्याच्या बाहेरची अमाऊंट सांगतेस तू. ह्या एवढ्या पैशांमध्ये अख्ख्या घराचं रिनोव्हेशन होईल. आणि मी काय म्हणते, मग त्यापेक्षा एक काम कर, ज्या वेंडरला तू हे काम देणार आहेस, त्या वेंडरचा कॉन्टॅक्ट नंबर दे मला. मी त्यांच्याशी बोलते, त्यांच्याशी मीटिंग करते. मला सगळ्या गोष्टींचा तपशील हवा आहे आणि जेवढा खर्च येईल तेवढे पैसे मी देईन." त्यावर आता म्हणते, की "म्हणजे तुला आता प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींचा हिशोब पण आम्ही द्यायचा का? आम्ही कोणत्या वस्तू घ्यायच्या, किती पैशांच्या घ्यायच्या, कोणत्या लेवलच्या घ्यायच्या हे सुद्धा तू ठरवणार. उद्या अगं आम्हाला शॉपिंग करायची असेल, कपडे घ्यायचे असतील, ते सुद्धा तूच ठरवणार का? उद्या तू म्हणशील साध्या साड्या घ्या आणि मोलकरणीच्या साड्या घाला. मग आम्ही तसं करणार आहोत का? नाही हां. मला माझे पैसे हवेत आणि तुला जर ते करायचं नसेल ना, तर माझा हिस्सा आत्ताच्या आत्ता इथे मला देऊन टाका." आता जानकी म्हणते, की असं होणारच नाही. नानांनी मला शब्द दिलाय, त्यांना मी ते वचन दिलंय आणि ते वचन मी कधीही मोडणार नाहीये. मंडळी आता ह्या दोघींमध्ये कडाक्याचं भांडण सुरू होतं आणि आता ही ऐश्वर्या म्हणते, की "जानकी माझं ऐकलं नाहीयेस, तर मी काय करेन तुला माहीत नाहीये. माझ्यातली पुन्हा जुनी ऐश्वर्या तू जागी करू नकोस." मला तर ह्या जानकीवर ना पूर्ण दाट संशय आहे. हिने ना मुद्दाम हे सगळं घडून आणलंय. मला वाटतं नानांकडून प्रॉपर्टीचे सगळे पेपर्स बनवून घेतलेत हिने. असेच गोड-गोड बोलून सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली आहे आणि जशी नानांनी प्रॉपर्टी हिच्या नावावर केली आहे ना, तसं हिनेच नानांना मारलंय. उद्या नानांचा निर्णय बदलला आणि परत नानांनी जरी प्रॉपर्टी काढून घेतली, तर हिचा प्रॉब्लेम होईल ना, म्हणून हिनेच नानांना मारलं असणार आहे. मंडळी जेव्हा आता ही ऐश्वर्या तिच्यावरती असे घाणेरडे आरोप करते ना, तेव्हा मात्र आता जानकीने सगळ्यांसमोर ऐश्वर्याच्या एक सणसणीत कानाखाली लावून दिली आहे आणि म्हणते, की "बस, बस कर ऐश्वर्या हां. आता मी अजिबात सहन करणार नाही आहे. अगं काय आरोप करतेस तू माझ्यावरती? नाना माझ्या वडिलांसारखे होते. मला इव्हन माहीतसुद्धा नव्हतं, की नानांनी सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर केली आहे ती. आणि कसले घाणेरडे आरोप करतेस तू माझ्यावरती? असा विचार मी माझ्या मनात सुद्धा कधी आणला नव्हता." त्यावर ऐश्वर्या म्हणते, की "बस गं, तू काय आहेस ना मला चांगली माहिती आहे. मी तुला अख्खी कळून पाहिली आहे. कारण ह्या अख्ख्या घरावर, ह्या प्रॉपर्टीवर तुला एकटीला वर्चस्व करायचं आहे, राज्य करायचं आहे. सगळ्यांना असं कसं स्वतःच्या तालावर नाचवायचं आहे. म्हणून तुझं हे सगळं सुरू आहे ना. आत्ता हेच बघ ना, साधं रूमचं रिनोव्हेशन करण्यासाठी पैसे मागितले, त्याला तू नाही म्हणते म्हणजे सगळं तुझ्याच मनासारखं होणार ना. म्हणजे ह्या घरामध्ये आमच्या मताला, आमच्या मनाला काही किंमतच नाही आहे." आता ही ज्या ऐश्वर्या फडफड भांडत असते आणि हे सगळं बघून त्या शर्वरीला खूप मजा येत असते. आणि मंडळी या सगळ्यामध्ये त्यांना शर्वरीची पूर्ण खात्री पटली आहे, की खरंच जानकी आणि हिच्यामध्ये कडाक्याचं भांडण सुरू झालंय आणि आपली ही ऐश्वर्या आपल्या बाजूने आहे. मंडळात ती अवंतिका सुद्धा हा विचार करत असते, की ऐश्वर्या ज्या पद्धतीने भांडतीये, बोलतेय, खरंच ही त्या शर्वरीच्या बाजूने तर झाली नाहीये ना. म्हणजे तिच्या मनात आता असा डाऊट निर्माण झालेला असतो. आता ही ऐश्वर्या ती जानकीला सगळ्यांसमोर धमकावत असते, की "मला माझ्या वाटणीचा हिस्सा मिळायलाच हवा." त्यावर ही शर्वरी म्हणते, की "हो, ऐश्वर्या जी बोलते ना ते बरोबर आहे. आम्हाला सुद्धा आमच्या वाटणीचा हिस्सा मिळायलाच हवा. कारण आम्ही ह्या जानकीच्या ताळावर नाचणार नाही आहोत. त्याच्यामुळे एक काम करा, सगळ्यांची वाटणी करा, हिस्सा करा आणि सगळ्यांना स्वतःचा हिस्सा देऊन टाका ना. म्हणजे ही कटकटच नको ना रोजची घरामध्ये." त्यावर ऐश्वर्या म्हणते, की "हो, मी पण तेच म्हणते ना, एकदा हिस्से करून टाका, म्हणजे काही टेन्शनच राहणार नाही आहे." आणि आता ही जाता ऐश्वर्या जी आहे ती जानकीला धमकावून जाते, की "जानकी, जर तू मला माझा वाटणीचा हिस्सा दिला नाही आहेस, प्रॉपर्टीचे हिस्से केली नाही आहेस, तर मी तुला सोडणार नाही आहे. मी काय करेन तुझं तुला माहीत नाही आहे." आणि आता ती
जानकीला धमकावते. जानकी म्हणते की तुला जे काही करायचं ते कर. मला काही फरक पडत नाहीये. मला सुद्धा बघायचंय तू काय करणार आहेस ते. मी सुद्धा बघतेस ना काय करणार आहेस ते. तर मंडळी आता ही ऐश्वर्या धमकी देते आणि तिथून निघून जाते. तर आता ही लगेच शर्वरी आईजवळ जाते आणि म्हणते की आई बघितलंस ना काय प्रॉब्लेम आहे ह्या जानकीला. बघितलंस हिच्यामुळे या घरामध्ये किती भांडणं होतात आहेत. मला माहिती आहे नानांनी शब्द दिलाय. नानांचा शब्द मोडणं चुकीचं आहे. अगं पण ह्या घरामध्ये सुनांना असं दुखवून कसं चालणार आहे. आणि ह्या जानकीला जर दुखवायचंच नाहीये ना, मग तिने ऐश्वर्याच्या मनासारखं तरी करायला नको का. म्हणजे ती तिचं ऐकत पण नाहीये, प्रॉपर्टी पण नावावर करत नाहीये, पैसे पण देत नाहीये. का असं करते ती. तिला आमचं सुख बघवत नाहीये का. आता बरंच काय काय ती आता सुमित्राच्या मनात भरवण्याचा प्रयत्न करत असते. तर मंडळी आता ह्या दोघी जणी पुन्हा असं दाखवले की ऐश्वर्या ही जानकीला भेटायला आली आहे आणि ह्या दोघींचं प्लॅनिंग छान वर्क चाललेलं आहे. तर शर्वरीची इकडे खात्री पडली आहे की ऐश्वर्या आपल्या बाजूनेच आहे, ती आपल्याला सपोर्ट करणार आहे. आता आपल्याला काही करायची गरज नाही आहे. आपण फक्त आता ह्या दोघींची मज्जा बघायची आणि ही प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घ्यायची, असं आता हिचं ठरलंय मंडळी. तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय की इतकं सगळं होऊन सुद्धा जानकी तिच्या मतावर ठाम असते. आता ऐश्वर्या पुन्हा येते आणि म्हणते की जानकी तू काय ठरवलंयस. अगं बोलवलंस की नाही वकिलांना. किती वेळा तुझ्या मागे मागे करायचं. तू कोण समजतेस कोण स्वतःला. अगं कर ना आमची प्रॉपर्टी दे ना आम्हाला, आमचा हिस्सा दे ना आम्हाला. आणि आता जानकी म्हणते की नाही माझा निर्णय झालाय, मी ठरलंय प्रॉपर्टी तुमच्या नावावर करणार नाहीये म्हणजे नाही करणार आहे. मंडळी त्यावर आता ही जानकी ऐश्वर्या म्हणते की बरं ठीक आहे, तुला आमच्या नावावर प्रॉपर्टी करायची नाही ना, नको करूस, पण आम्ही पण मागे हटणार नाहीये. आणि आता ती जी ऐश्वर्या आहे ती सुमित्राला सांगते की आई जोपर्यंत ही आता जानकी ही प्रॉपर्टी आमच्या नावावर करत नाहीये, आमचा हिस्सा आम्हाला देत नाहीये, तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार आहोत. जोपर्यंत प्रॉपर्टी आमच्या नावावर होत नाहीये तोपर्यंत आम्ही अन्नाचा पाण्याचा एक कण सुद्धा घेणार नाही आहोत. आणि ह्या दोघींनी पण आता तिथे हॉलमध्ये मॅट टाकली आहे ऐश्वर्या आणि शर्वरीने, आणि दोघी पण आता उपोषणाला बसल्यात. आणि मंडळी हे सगळं बघून आता सुमित्राला खूप वाईट वाटतं आणि सुमित्रा आता जानकीला म्हणते की जानकी बस झालं, नानांचा शब्द नाही नको पाळूस, काही गरज नाही नानांचा शब्द पाळण्याची. घरात जर हे असंच होत राहणार असेल तर ह्या सगळ्याला काही अर्थ नाही आहे. मोड नानांचा शब्द आणि ही सगळी प्रॉपर्टीचे हिस्से कर आणि ज्याचे ज्याचे हिस्से आहेत ज्याला त्याला देऊन टाक. मंडळी ह्या सगळ्या गोष्टीवरती आता शर्वरी खुश झाली आहे. तर मंडळी आता नक्की जानकी काय निर्णय घेणार हे आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळेल.